हा आहे पियानो. पियानो म्हणजे पियानो. पियानोवर अनेक काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कळा असतात. जेव्हा आपण या कळा बोटांनी दाबायला लागतो तेव्हा खूप छान संगीत तयार होतं. याचा आवाज खूप मधुर आणि ऐकायला गोड लागतो. हा आहे गिटार. गिटार म्हणजे गिटार. गिटारवर बारीक बारीक तारा असतात. जेव्हा आपण या तारांना बोटांनी छेडतो तेव्हा त्यातून खूप छान संगीत तयार होतं. याचा आवाज ऐकायला खूप उत्साही आणि मजेदार लागतो. हा आहे ड्रम. ड्रम म्हणजे ढोल. ढोलच्या दोन्ही बाजूंना लाकडाच्या काड्यांनी किंवा हाताने थाप मारून वाजवले जाते. ढोल वाजताच सगळे आनंदाने नाचू लागतात. याचा आवाज खूप मोठा आणि एकदम दमदार असतो. हा आहे ड्रम सेट. ड्रम सेट म्हणजे ड्रम सेट. ड्रम सेट लाकडाच्या काड्यांनी ठोकून वाजवण्याचे खूपच उत्साही आणि आधुनिक वाद्य आहे. यामध्ये वेगवेगळे छोटे मोठे ड्रम्स आणि पितळेच्या गोल चकत्या एकत्र असतात. यांना दोन लाकडी काड्यांच्या मदतीने एकाच वेळी हाताने आणि पायाने वाजवले जाते. ही आहे फ्लूट. फ्लूट म्हणजे बासरी. बासरी ही बांबूची बनलेली एक पोकळ नळी असते ज्याच्यावर बारीक छिद्रे असतात. यात फुंकर मारली की खूप शांत आणि गोड आवाज येतो. हे आहे व्हायोलिन. व्हायोलिन म्हणजे बेला. व्हायोलिन एक खास धनुष्यासारख्या काडीने घासून वाजवण्याचे खूपच सुंदर वाद्य आहे. हे वाद्य खांद्यावर ठेवून वाजवले जाते. याच्यावर 4 तारा असतात ज्यांना एका लाकडी काडीने घासून वाजवले जाते. हा आहे ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे ट्रम्पेट. ट्रम्पेट हे वाद्य पितळ या पिवळ्या धातूपासून बनवलेले असते. याच्या एका टोकातून तोंडाने जोरात फुंकर मारली जाते आणि वर असलेल्या 3 बटनांना बोटांनी दाबून वेगवेगळे सूर काढले जातात. हे आहे हार्मोनियम. हार्मोनियम म्हणजे पेटी. हार्मोनियमच्या मागे एक भाता असतो ज्याने एका हाताने आत हवा ढकलली जाते आणि दुसऱ्या हाताने पुढच्या काळ्या पांढऱ्या कळा दाबून सुंदर गाणी वाजवली जातात. हा आहे तबला. तबला म्हणजे तबला. तबल्याच्या जोडीमध्ये 2 वेगवेगळे भाग असतात. उजव्या हाताने वाजवल्या जाणाऱ्या लहान भागाला तबला किंवा दाया म्हणतात आणि डाव्या हाताने वाजवल्या जाणाऱ्या मोठ्या भागाला डग्गा किंवा बाया म्हणतात. यावर बोटांनी आणि हाताच्या तळव्याने थाप मारून वाजवले जाते. हा आहे ढोलक. ढोलक म्हणजे ढोलक. ढोलक दिसायला लहान ढोलासारखाच असतो पण हा जमिनीवर आडवा ठेवून दोन्ही बाजूंनी फक्त हाताने आणि बोटांनी वाजवला जातो. याला वाजवण्यासाठी काड्यांची गरज नसते. हा आहे सिम्बल्स. सिम्बल्स म्हणजे टाळ किंवा झांज. टाळ पितळ किंवा तांब्यासारख्या धातूपासून बनवलेल्या 2 गोल चकत्या असतात. यांच्या मध्यभागी पकडण्यासाठी दोरी किंवा पट्टी असते. या दोन्ही चकत्या जेव्हा एकमेकांवर जोरात आपटल्या जातात तेव्हा संगीत तयार होतं. हा आहे सॅक्सोफोन. सॅक्सोफोन म्हणजे सॅक्सोफोन. सॅक्सोफोन हे वाद्य पितळ धातूचे आणि बागदार पाईपसारखे असते. या पाईपवर अनेक लहान मोठी गोल बटणे असतात. याच्या वरच्या बाजूने तोंडाने फुंकर मारून आणि बोटांनी ही बटणे दाबून सुंदर संगीत वाजवले जाते. हा आहे झायलोफोन. झायलोफोन म्हणजे काष्ठतरंग. काष्ठतरंग या वाद्यात लहान मोठ्या आकाराच्या लाकडी पट्ट्या एका रांगेत लावलेल्या असतात. जेव्हा आपण 2 लहान काड्यांच्या म्हणजे मॅलेट्स मदतीने या पट्ट्यांवर हलके ठोकतो तेव्हा खूप गोड आवाज येतो.
शाब्बास मित्रांनो, आज आपण वेगवेगळ्या वाद्यांची माहिती जाणून घेतली. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि एलिफंट लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि मजेदार शैक्षणिक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.